मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पेडगाव येथे अहिल्यानगर जिल्ह्यामधील पहिला मत्स्य उपबाजार सुरू करण्यात येणार आहे। या उपबाजारासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे। लवकरच भूमिपूजन करून 6 महिन्यांमध्ये बाजार सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या उपबाजारामध्ये कोल्ड स्टोरेज, ऑनलाईन लिलाव, शेतकरी निवास, वजन काटा, आईस फॅक्टरीसह आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत। तसेच आठवड्यामधील एका दिवशी शेळी मेंढी बाजार देखील भरवण्यात येणार आहे। तर यावेळी संचालक प्रशांत ओगले यांनी म्हटलंय की मागील 6 ते 7 महिन्यांपासून संचालक मंडळानं या उपबाजारासाठी पाठपुरावा केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये उपबाजाराला मंजुरी मिळाली आहे। या उपक्रमासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांच्यासह सर्व संबंधांचे त्यांनी आभार मानले। पेडगाव परिसरामध्ये मोठ्या संख्येने कुटुंब मत्स्य व्यवसायावरती अवलंबून आहेत। आतापर्यंत त्यांना भिगवण सारख्या बाजारपेठांवरती अवलंबून राहावं लागतंय। मात्र आता स्थानिक स्तरावरच बाजारपेठ उपलब्ध होणार असल्यानं मत्स्य व्यावसायिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे। शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि बाजार समितीला आर्थिक लाभ होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आपल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्याकडे पूर्वी जे काही अधिनियमानुसार ज्या गोष्टींची खरेदी विक्री केली जायची, त्याबरोबरच आपल्याकडे जनावरांचा बाजार जो काष्टीला होता तो महाराष्ट्रातला अग्रगण्य जनावरांचा बाजार आहे। आपल्या तालुक्यात कांद्याचंही उत्पादन मोठं आहे, त्याचंही विनियोजन आपली बाजार समिती करत आहे। आपल्या तालुक्यात ऊसाचं उत्पादन मोठं आहे, आपल्याकडे 4 साखर कारखाने आहेत। त्याचप्रमाणे अधिकची जी काही एक बाजार आपल्याकडे नव्हता तो मत्स्य बाजार आपल्या तालुक्यात नव्हता। आपल्या तालुक्यातून गोड नदी असेल, त्याचप्रमाणे पेडगावला उजनीचं बॅकवॉटर असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। मात्र त्याचा आपल्याकडं भिगवणलाच बाजार माशाचा भरत होता। अहमदनगर जिल्ह्यात एकही बाजार समितीचा मत्स्य बाजार नव्हता, म्हणून आपण आपल्या बाजार समितीने गेल्या 6 महिन्यापासून यावरती विशेष प्रयत्न करून मागील वर्षीच्या वार्षिक सभेत आपण घोषणा केली होती की पेडगाव या ठिकाणी आपण मत्स्य बाजार करणार आहोत। त्यासाठी पेडगाव ठरवण्याचं कारण उजनीचं बॅकवॉटर तिथून जवळ आहे, भीमा नदी आहे, गोड नदीचं पाणी जातं। या सगळ्या ठिकाणचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपण पेडगाव ठरवलेले आहे। महाराष्ट्र सरकारने आत्ताची एक अतिशय स्तुत्य अशी स्वागतार्ह बाब म्हणून आपले मत्स्याला शेतीचा दर्जा दिला आणि मत्स्य व्यवसाय हा शेतीमध्ये गणला जाणार अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्याचा पहिला लाभ घेण्याच्या दृष्टीने आपल्या बाजार समितीने प्रयत्न केला आहे। त्यासाठी आपण पेडगाव या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी बाजार सुरू करत आहोत। त्यासाठी ज्या काही शासनाच्या मंजुरी आवश्यक होत्या त्या सर्व मंजुऱ्या आपल्याला कालाअखेर मिळालेल्या आहेत। राजपत्रात आपला तो बाजार मंजूर झाला आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी काम चालू करत आहोत। आपण त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करत आहोत, जेणेकरून काही काळ व्यापाऱ्यांना जरी माल ठेवायची गरज पडली तर त्यासाठी आवश्यक टेम्परेचरचं, आवश्यक कॅपॅसिटीचं त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज करत आहोत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी निवासाची व्यवस्था केली जाईल, सुसज्ज असं ऑफिस आणि ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री कशी केली जाईल त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी उभं केलं जाईल। त्यासाठी आवश्यक वजन काटा असेल, त्याचप्रमाणे बाकी ज्या त्यासाठी आईस फॅक्टरीपासून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या तिथं उभ्या केल्या जातील। आणि माशाबरोबरच आठवड्यातला एक वार, शनिवार सोडून, कारण शनिवारी आपल्याला काष्टीला आपलं मार्केट असतं, शनिवार सोडून एक दिवस पेडगावला शेळी मेंढीचाही बाजार त्या ठिकाणी भरवला जाणार आहे। ह्या मत्स्य मार्केटमुळे फक्त नदीवरती किंवा धरणावरतीच नाही तर इथून जो मासा निघतो तो विक्रीला येईलच, मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांनी शेततळी केलेली आहेत। त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही त्या शेततळ्यामध्ये जो मासा त्या चांगल्या पद्धतीने विकसित होत असेल त्या माशाचं बियाणं पुरवून त्याही ठिकाणी मासेवाढीसाठी प्रयत्न केले जातील। ते माशांना हक्काची बाजारपेठ बाजार समितीच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल। ते मासे बाजार समितीतच विकत घ्यायला आणि विक्री करण्याला दोन्हीसाठीची व्यवस्था बाजार समिती उभी करत आहे।
आता मत्स्यघर नावाची एक हे तंत्रज्ञान विकसित झालंय की शेततळ असेल किंवा मोठी नदी असेल, मोठं धरण असेल, यामध्ये मत्स्यघर सोडलं जातं आणि त्यामध्ये 5,000 पासून पुढच्या कॅपॅसिटीचे पिंजरे सोडले जातात. त्या पद्धतीचे आपण शेतकऱ्यांशी टायअप करून त्यांना भाडेतत्वावर आवश्यक असेल तर भाडेतत्वावर किंवा विकत लागले तर विकत अशा पद्धतीने ते मत्स्यघर पुरवलं जाईल आणि त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होईल. बाजार समिती आणि व्यापारी, ग्राहक या सगळ्यांसाठी मासा गोड्या पाण्यातला उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यालाही उत्पन्नाचं एक हक्काचं साधन होईल. त्याचप्रमाणे तालुक्यात प्रत्येक गावात पाझर तलाव आहेत, मात्र त्या पाझर तलावात 7 ते 8 महिने पाणी उपलब्ध असतं. 2-3 महिने पाण्याची अडचण येते. मात्र आज त्यातून कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, यांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. म्हणून ग्रामपंचायतला त्यातून शाश्वत उत्पन्न मिळावं म्हणून एक तर ग्रामपंचायतने स्वतः त्या ठिकाणी मत्स्यबीज सोडलं तर त्यांना उत्पन्न मिळेल किंवा त्यांना जर तो व्यवसाय नसेल करायचं तर मार्केट कमिटी त्यांच्याबरोबर करार पद्धतीने ते पाझर तलाव भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी बॅच वाईज भाडं देऊन त्या ठिकाणी मत्स्यबीज आणि त्यासाठी लागणारं खाद्य सोडून तिथून उत्पादन घेण्याचा बाजार समितीचा मानस आहे. त्यातून ग्रामपंचायतला उत्पन्न होईल आणि मासे धरणारा जो काय आपल्याकडे वर्ग आहे त्यांनाही कामाची, रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आणि आपल्या तालुक्यात जसं आपला तालुका डाळिंब उत्पादक म्हणून पुढे आला, साखरेसाठी ऊस उत्पादक म्हणून पुढे आला, दुग्ध उत्पन्नात आपला तालुका अग्रगण्य आहे, त्याच पद्धतीने लिंबू ही आपलं श्रीगोंद्याचं लिंबू देशात प्रत्येक मार्केटला जर गेलं तर श्रीगोंद्याच्या लिंबाला एक वेगळी चमक आहे आणि त्याला निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचा दर मिळतो. त्याच पद्धतीने आपल्याकडं इथून पुढच्या काळात गोड्या पाण्यातली मत्स्य उत्पादनातही आपला तालुका अग्रगण्य कसा केला जाईल या दृष्टीने बाजार समिती प्रयत्न करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात निश्चित स्वरूपात ते केलं जाईल. त्याच पद्धतीने हा जो बाजार आहे, आज आपल्याला जरी सर्व पातळीवरच्या परवानग्या मिळाल्या असल्या तरी अगदी पुढच्या 4-8 दिवसात त्याच्या भूमिपूजनाची तारीख सर्वांना कळवली जाईल. भूमिपूजन केल्यानंतर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत तो बाजार सुरू करण्याबाबत बाजार समितीचे आम्ही सर्वजण 18 संचालक असतील, त्याचप्रमाणे कर्मचारी सचिव असतील, कर्मचारी वृंद असतील, आमचा सर्वांचा एकत्रित त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि त्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे. सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने एक ठराव आणला होता की पेडगाव येथे उपबाजार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने मागच्या 6 ते 7 महिन्यापासून या सर्व उपबाजारचं जे काही कामकाज आहे ते आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणून पाहत होतो आणि हे करत असताना प्रामुख्याने पेडगावमध्ये तो उपबाजार होतोय. त्याच्यामुळे सर्व संचालक मंडळांनी मिळून ही विशेष जबाबदारी माझ्यावरती टाकली होती. त्या अनुषंगाने मी सर्व अधिकारी असतील, अहिल्यानगरपासून ते पुण्यापर्यंत या सर्व ऑफिसेसमध्ये जाऊन जी कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्णपणे आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये काल त्याची घोषणा करण्यात आली. या सर्व 6 ते 7 महिन्याचा जो कालावधी होता, प्रत्येक ठिकाणी आमदार हेमंतदादा ओगले असतील, आमदार विकीदादा पाचपुते असतील, तसेच माजी आमदार राहुलदादा जगताप असतील, राजेंद्रदादा नागोडे असतील, या 4ही प्रमुख नेत्यांनी या उपबाजार होण्यासाठी अतिशय मोलाची मदत आम्हा सर्व संचालक मंडळाला व सर्व सभासदांना या ठिकाणी केली. ही शेतकरीच्या हिताची संस्था होणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये सर्वात पहिली, आमच्या माहितीप्रमाणे अहिल्यानगरमध्ये पहिलं मच्छी मार्केट हे पेडगाव या ठिकाणी होतं आहे. खरं तर पेडगावच्या आसपासच्या भागात जर पाहिलं, आता मी स्वतः पेडगावमध्ये राहतो, माझ्या गावामध्ये जवळपास 100 मच्छीमारी तिथे रोज बिगवनवरनं माल घेतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कोळगावपर्यंत आमच्या गावातली लोक तिथं मच्छी व्यवसाय करून तिथे मच्छी विकण्यासाठी जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता मग माझ्याकडे अजनूज आहे, शेडगाव, टाकळी, ही जी आसपासची जी गावं आहेत त्याच्यात बऱ्यापैकी लोक हे मच्छीमारीचा व्यवसाय करतात. म्हणून खरं तर आपण जर पाहिलं तर मागील 3 वर्षापासून जेव्हा ही बॉडी स्थापन झाली आहे, अनेक महिन्याला म्हणाल तुम्ही, 6 महिन्याला म्हणाल, आम्ही प्रत्येक विकासाची कामं
एका मताने करत असतो, एका विचाराने करत असतो. खरं तर म्हणून मी स्वतः माझे सर्व संचालक मंडळ, विशेषतः करून सभापती अतुलजी लोखंडे असतील, उपसभापती मनीषाताई मगर असतील, यांनी विशेष सहकार्य हे उपबाजार करण्यासाठी मला केला. मी त्याबद्दल सभापती, उपसभापती आणि माझं सर्व संचालक मंडळ यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त श्रीगोंदा मार्केट कमिटीला उत्पन्न निर्माण होईल अशी या ठिकाणी आपल्याला असा विश्वास देतो. आणि शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ त्याच्यातून नक्कीच तयार होईल आणि शेतकऱ्यांना पण याच्यातून बऱ्यापैकी फायदा होईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.